नमस्कार, मी अमोल फुलपगारे आणि इथे माझे वडील बसले सुरेश फुलपगारे। यांचं वय आहे आता 69। वडिलांना जवळपास 20 वर्षापासून डायबिटीसचा प्रॉब्लेम होता आणि गेल्या 5 महिन्यापूर्वी म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये वडिलांना एंजियोप्लास्टीचं ऑपरेशन झालं होतं आणि त्याच महिन्यामध्ये वडिलांना डोळ्यांचा म्हणजे मोतीबिंदूचं पण ऑपरेशन करायला सांगितलं होतं। तर आम्ही आमचं ॲलोपॅथीची ट्रीटमेंट चालू होते। तर ऑक्टोबर महिन्यानंतर वडिलांचा मोतीबिंदूचा एवढा प्रॉब्लेम वाढला होता। फॉर एक्झाम्पल आपण सांगायला झालं तर डोळ्याला खाज येणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यात खडा रुतणे असा प्रॉब्लेम पप्पांना झाला होता। डोळ्यांना वाचता येत नव्हतं आणि एक 11 ते 12 म्हणजे दुपारच्या सुमारास पण त्यांना लाईट असा ब्राईटनेस दिसायचा डोळ्यामध्ये, असा प्रॉब्लेम होता। तर आमच्या मोठ्या भावाने एक ऑनलाईन सर्च केला आणि आम्हाला एक आयुर्वेदिक असा एक इलाज म्हणून आम्हाला एक डॉक्टर भेटले, डॉक्टर ठाकरे। तर आता मी सध्या अंधेरी शहरात राहतो। तर आता आमची ट्रीटमेंट चालू आहे ठाणे शहरामध्ये। डॉक्टर इथे येतात दर संडेला, चौथ्या संडेला येतात। तर आम्हाला आयुर्वेदिक इलाजामुळे बराच फरक पडला आहे माझ्या वडिलांना। तर आम्हाला आता वडील वाचू शकतात बिना चष्म्याचं, पाणी येणं थांबलं आहे आणि बरंच म्हणजे त्यांचा डोळ्याचा खूप प्रॉब्लेमचा सॉल्व्ह झाला आहे आयुर्वेदिक इलाजामुळे। तर तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही ॲलोपॅथीचे औषधच्या ऐवजी आपल्या शहरामध्ये किंवा भारतामध्ये आयुर्वेदिक इलाज चांगल्या पद्धतीने होतं। तर रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुम्ही सुद्धा आयुर्वेदिक इलाजाकडे एक पर्याय म्हणून निवडला पाहिजे। धन्यवाद। नमस्कार। बाबांना मोतीबिंदू हा सजेस्ट केला होता आणि मोतीबिंदूची सर्जरी सांगितली होती, परंतु 1 महिन्यात खूप चांगल्या पद्धतीने त्यांना यश मिळालं आणि जी समस्या होती ती पण सॉल्व्ह झाली आणि पुढे पण यांची विजन कंप्लीट चांगली होणार। शुगर जी वाढ होती ती पण आता नॉर्मल राहणार। बऱ्यापैकी 1 महिन्यामध्ये ती अर्धी कमी झाली, म्हणजे जेवणाच्या नंतर जी 260-70 पर्यंत राहायची आता 200 पर्यंत आली आणि जेवणाच्या आधीची जी आहे ती थोडीशी हाय झाली, म्हणजे 15-20% ती पण कमी होईल। हे सगळी समस्या जे राहतात ह्या शुगर आणि BP या गोळ्यामुळेच असतात, म्हणून वेळेस सावध झाल्यास नक्कीच फायदा आयुष्याचा होऊ शकतो। नमस्कार।